अरे गोट्या, बायासाठी म्हणलं ते माझी लाडकी ताई स्कीम निघाली माहिती आहे तुला? गोट्या, आता बायांच्या अकाउंट मध्ये 1,500 रुपये महिना चालू झाला त्यांना आता. काय होते आता ते? हाव, मी काय करू मग त्याचं? हाव, मले बायको आहे, मला फायदा आहे. मग मले बायको आहे तर मी काही नाही सेफ आहे. समजा पैसे लागले ते मला देणार आता. पण तुझं कसं रे, तुला तर बायको बी नाही. अबे, आमच्यासाठी काही ना काही योजना येणार भाऊ. लाडका भाऊ, हरामखोर भाऊ, आई हरामखोर भाऊ योजना, टपोरी भाऊ योजना, आठ खाऊ मसाल्याचा भाऊ योजना, काही ना काही योजना आमच्यासाठी बी यायला पाहिजे ना. हा गोट्या, आमच्यासाठी काही ना काही सरकारने विचार करायला पाहिजे ना. आमचा लाडका भाऊ, हरामखोर भाऊ, कसा बी असो भाऊ, पण भाऊ आहे ना, गद्याचा बच्चा भाऊ. योजना काढा कशी बी, कोणची योजना या दळबद्री, पण यावं आमच्यासाठी काही ना काही योजना. आता जगणे नाही होत भाऊ आमच्या इकडून आता. अरे हरामखोर, योजना बी असली पण योजना तर आहे ना. योजना केली ना भाऊ आपल्यासाठी. मी तर बाबू डीजे करूनच नाचतो पुरा कारंजा लाड मध्ये आपल्या. त्या सरकारने का आपण दरवर्षी मतदान करून भाऊ आपण. फक्त आपल्यासाठी काही योजना काढायची ना. मरेपर्यंत वोट देणार होत्या सरकारने मी. अरे हो, पण तुझ्या बी हातात नाही आणि माझ्या बी हातात नाही. अरे हो, पण तू कसा म्हणतो योजना आली पाहिजे म्हणून. सरकार मध्ये ना तुझ्या बापने बसून नाही ना माझ्या बाप बसून नाही आहे. शिव मंतर केले आणि सरकारने योजना आली असं थोडी आहे. तू म्हणतो बा असं झालं पाहिजे, पण असं होते का रे बा? आपल्याला नाही का भिकस मागणे आहे बाबा, फक्त भिकस मागणे. आता बायकाचे पाय दाबा लागते, हात दाबा लागते, डोकं दाबा लागते, तर 1500 रुपये आपल्याला देणार भाऊ त्यांनी. बायकांना आता 1,500 रुपये महिना भेटते भाऊ. आता त्यांचा हात दाबा, डोकं दाबा, तर आपल्याला त्यांनी 500 रुपये देणार भाऊ रिचार्ज साठी. आता त्यांनी आपल्याला म्हणलं भांडे घास, कपडे धुई, स्वयंपाक करा लागते आपल्याला, तेव्हा त्यांनी रिचार्जचे पैसे देणार आपल्याला, नाही का? काय बाबू, आता हे असंच होणार आहे. आता बायकांच्या सर्व गोष्टी ऐकायला लागेल आपल्याला. काय तो आता असंच होणार. 1,500 रुपये महिना भेटला ना त्यांना. काय तो आता? नाही रे भाऊ, मी नाही करत हे काम बायांची. माणसाची याला किंमत राहीन का नाही राहीन? मग काही माणसाला किंमत राहीन का नाही राहीन? सर्व काम आपण करन तर मग माणूस नाही का माणसासारखा राहायला पाहिजे. आता सर्व आम्ही बायाची काम करन काय? माणूस कसा राहायला पाहिजे? काही रुबाबदार. हे असं काम केले तर आपलं मान मर्यादा काहीच नाही राहीन ना. मग ओसडीच्या हरामखोरा, तू करत असेल मग आम्हाला बी करायला लावतो तू बायांची काम. अबे दगडू, आता तू मला एक गोष्ट सांग. अबे लेका, तू कोणत्या कामाला जातो? तुला 200 रुपये रोज बी आहे का ते सांग बरं मला. 200 जाऊ दे, 150 रुपये रोज बी आहे का तुले ते सांग मला. अबे 150 जाऊ दे, 100 रुपये रोजी बी नाही आहे तू. 100 रुपये रोजी नाही तुझी एका दिवसाची मजुरी. तू रिचार्ज कुठून मारशील? ते सांग बरं. रिचार्ज कुठून मारशील तू? मोबाईल मध्ये रिचार्ज तर पाहिजेस. तू बरं झालं तो हॉटेल मध्ये कामाला आहे म्हणून त्या हॉटेलवाला तुला रिचार्ज मारून देते. नाही तुझ्यापाशी खायला पैसे आहे ना, काही धुवायला पैसे आहे ना, काही घ्यायला पैसे नाही आहे तुझ्यापाशी. म्हणून म्हणतो तुला बायको असते तर तो हक्कानं 500 रुपये मागितले असते दिले. ते का पैसे तुला का अशीच थोडी देणार ती बायको? काही ना काही काम करा लागन तरच तुला पैसे देणार ना ते. नाही बाबू, तुला अशीच तुले ते पैसे देणार नाही. तुले काही ना काही काम करा लागन तेव्हाच तुले पैसे देणार ते. ते बाई आहे गडी, ते महिला आहे, ते महाकाली आहे, ते असे पैसे देत नाही. बाया लय भारी आयटम राहते, मी फुकट्यात काहीच देत नाही. लक्षात ठेव तू. महाभारत घडून आणलं नाही का बाईनं? तिच्यानं महाभारत झालं ना एवढं मोठं युद्ध. तुले का पैसे पाहिजे असन तर भांडे घासा लागते, गुंड धुवा लागते, पाणी भरा लागते.
तेव्हा तर तुला पैसे भेटत रिचार्जचे. नाही रे बा, ते पैसा नाही पाहिजे मला. मी हात जोडतो, पाय पडतो. ते काम आपल्यापासून काय जमत बी नाही. आपल्याला ते पैसा बी नको बा. ते बायांचे काम आपल्याला जमत नाही. मी उद्यापासून मिस्त्रीच्या हाताखाली कामाला जाणं पसंत करन. पण हे काम नाही जमत आपल्याला बायांचे. नको रे बाबा, नको. नाही रे बाबा, आपल्याकडून असे काम होत बी नाही बा. बायाच्या हातभर दूर राहिले पुरते. बायांचे महाभारत होते. नाही बा, आपल्याकडून नाही. आपण मिस्त्रीच्या हाताखाली जातो कामाले उद्यापासून. पण हे काम नाही करत. बरं झालं, मग तू काय काम करत नाही ना, मग तुला भिकारीच बनणार. हातात एक कटोरा घे, पुरा गावात तुला आता भीक मागणार. अबे, तुम्हाला बायकोचं ऐकाच लागते. अरे, तू एक लग्न करून बघ, मग माहित पडते कसं बायकोचं ऐका लागते का नाही ऐका लागत. अबे, तू काय मला सांगू लागला का बायकोचं ऐकाच लागते? हे मला अनुभव आहे म्हणून तुला सांगत आहे मी. आता मी त्यासारखंच होतो पहिले. मी म्हणतो बायकोचं घंटा ऐकतो मी, पण पाय सर्व काही ऐका लागते बायकोचं. बघा 100 लोकांचा सर्वे बी केला ना, पण 75% असे तुला लोक दिसन पण ते बायकोले भेटते. अनुभव आहे म्हणून तुला सांगत आहे मी. आता त्यांनी त्याच्यामध्ये पगार बी सुरू झाला. आणि आता कसं, आता कोणा इकडे गेला आता नाही का बाई इकडे जास्ती वजन झालं. आल्यांचा खर्च कोण उचलणार? आता बायको. म्हणून आता बायकोचं ऐका लागते भाऊ. पहिले तर आपण बायकोच्या मतानं ऐकतच होतो, आणि आता बी आपल्याला ऐकाच लागते. काऊन की आता त्यांनी पगार सुरू झाला. बायकोचं तर ऐकाच लागते ना आता बी. आता तू बोल. तू नाही का आता पुरा बायकोवर अवलंबून राहिलेला आहे. स्वाभिमानी बनणं बे तू. अबे, कायले बायकोची कामधंदा ऐका लागते? स्वाभिमानी बनायचं, आपण स्वतः काम करायचं. ते आली म्हणजे आपल्यापेक्षा पैसे मागाले. हा, तिचे काम आपण नाही करायचे. अरे बाबा, तुला आता सध्याचे अनुभव नाही ना. मी माझे अनुभवचे बोलत आहे. अनुभव आहे म्हणून तुला सांगत आहे मी. अरे, तू एकचे लग्न तर कर. तुला माहित पडते ना बाजारात काय भाव चालू आहे डाळाचा. तुला अनुभव नाही ना. तुले फळफळ करू लागला ना. ज्या दिवशी तुला अनुभव आहे ना, त्या दिवशी तू लग्न करशील. त्या दिवशी समजणार तुले बायकोचं ऐका लागते का नाही. आता हे भाऊ आपला व्हिडिओ पाहत आहे. या भावाला माहित आहे बायकोचं ऐका लागते का नाही. आहे ना भाऊ, ऐका लागते ना. अबे, यांना माहित आहे यांची बायको कशी रंग दाखवले. त्यांनी लग्न केलेलं आहे म्हणून यांना माहित आहे बायकोचे रंग. अबे, त्यांनी लग्न केलेलं आहे त्यांना माहित आहे. तो लग्न केलंच नाही तर तुला माहित काय आहे घंटा? तू बाबू थांब 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 थांब. तुला अनुभव नाही ना, तुला बोलू लागला. थांब थांब, पुढच्या वर्षी तुला द्यास लागते. कुठं कुठं ते लग्न लावून देतोस, कुठं कुठे सोयरीत पाहतोस, आणि मग सांगतो मग ते अनुभव काय कशी राहते बायको ऐका लागते का नाही. पुढच्या वर्षी त्या नंबर लावूनच देतो लग्नाचा. अबे, तू एवढा प्रश्न सांगू लागला. मी बायकोच नाही करत. इच्छाच नाही राहिली आता मी बायको करत. तू एवढा खतरनाक सांगू लागला. लग्नच नाही करत आता पुढच्या वर्षी. नाही बाबू, तू आता बोलू लागला असता, पण लग्नच टायमिंग तू नाही म्हणत ना. काका सोयरीक पाहणं माझ्यासाठी पोरगी पाहणं असंच म्हणशील तू बाबू. आता मला काय सांगू नको तू मोठ्या बाबू. येईन थोडासा बाहेर, 2-4 पोरी पाय, त्यांच्यावर खर्च बिर्च कर, मग तुला दाळल्याचा भाव समजणार बाबू. त्या दिवशी तू पोरगी पाहायला जाणार, पाहायला जा पोरगी. 500 रुपये द्यावं लागते तेव्हा पोरीले. तेव्हा तुला समजणार डाळचा भाव काय चालू आहे तर. 500 रुपये द्यावं लागते का पाहायला लागली की पोरगी? घे ना बाबू 2-3 पोरी पाहून. तू अजून पोरगी पाहायला गेला नाही ना, पण तुला काय मज्जा वाटते काय? 150 रुपयाचं खाऊ घालते त्यांनी, 500 रुपये काढते आपल्यापासून. त्या दिवशी तू पोरगी पाहायला जाणार, त्या दिवशी तुला समजणार. 350 रुपये झाले. 10 पोराचा माग 3,500 रुपये होते भाऊ. 100 पोराचा माग बाबू टोटल पुरे 35,000 रुपये होते बाबू. आणि कुठून आले 35,000 रुपये बाबू? काहून किती कमावते म्हणून. आणि आपण हे बेकार चोट योजना. तू आता हिशोब सांगत आहे, मला तर भीतीच लागू लागली रे बा.
आता असं वाट लागलं लग्न करा का नाही करावा. जसं नशिबात लिहिलेलं असेल तसंच होणार. आता जशी बायको भेटन तसं. नाही तर 1,500 रुपये महिना कमावणारी बायको भेटते. 1,500 रुपये महिन्यावाली भेटत आहे मग करूनच घ्याले पुरण. आता कसा आला बब्बू लाईनीवर. कसं काय नाही आणलं तुला लाईनीवर. माझ्यात किल आहे ते. अरे तुला समजतच नाही बाबू. मी आणतो ना बरोबर आणतो गाडी जाग्यावर. अरे हो मी काय म्हणतो सरकारनं आमच्यासाठी काही योजना आणली तर सरकारच्या बजेट मध्ये बसन का नाही बसत. हा सरकारच्या बजेट मध्ये बसलं पाहिजे आमच्यासाठी एखादी योजना. अबे सरकारपाशी लय पैसा आहे. पोत्यानं भरू पैसा आहे म्हणलं. सरकार एक योजना नाही 1000 योजना आणू शकते असे. पण सरकार असे पैसे वाटत बसले फुकट. तू फक्त आता एवढं समज तुले मले 10,000 रुपये महिना चालू झाला. फक्त समज बरं. तू काही काम करन काय तू सांग आता मला. मी मस्त कपडे बिपडे घेतो. मस्त गावाला जातो. इकडे तिकडे फिरतो. चिखलदरा येते ग बाईस कर तुम्ही. अरे पैसा आहे ना आता आपल्यापाशी. काय टेन्शन घेतो मी. गप इकडे तिकडे जाणं फिरणं खाणं पिणं लय माल करतो. फक्त योजना चालू आहे आपल्या. मस्त गाडीवर फिरणं. माहोल 5 महिन्याचा पगार समजा तुला जमा केला तर तू 50,000ची गाडी घेशील मोठी जा मस्त पैकी. अरे तू लेका कामच नाही करशील तर आपला विकास होणार का. हा कोणी काम करन का नाही ना. सर्वजण घरी बसन. म्हणून सरकारने समजून घ्यायला पाहिजे बा. आपण पैसे वाटत राहिलो तर आर्थिक व्यवस्था कशी होणार. खराब होणार ना. म्हणून सरकार पैसे देऊ नाही शकत. सरकारले काय रे 10,000 रुपये टाकणं मामूली गोष्ट आहे. पण आर्थिक व्यवस्था खराब होणार ना. त्याच्याच कारण सरकार पैसे टाकू नाही शकत बँकेत. हो हे बी बरोबर बोलले तुम्ही. म्हणून भाऊ सरकार अशी कोणची योजना घेऊन नाही येत. इकडे लोकांचा फायदा होणार आणि तिकडे आर्थिक व्यवस्था खराब होणार ना आपल्या देशाची. म्हणून सरकार अशा कोणत्या योजना आणू शकत नाही आपल्याकडे. म्हणजे आपला भजन काही जमत नाही है ना भाऊ. मी विचार केला एखादा हरामखोर योजना येणार म्हणून आपल्या. आता कोणत्या देवाला नारळ फोडून कोणत्या देवाला अगरबत्ती लावून काय तिच्या मायाबीन आपलं भजन जमतच नाही. देवा काहीतरी कर रे आमचं. तूच आहे आमचं पालन धारण सर्व काही. काहीतरी देवा आमच्या इकडे पाहिजे देवा. देवा मला तर असं वाटतं आपण ह्या धरतीवर आलो तर ऑक्सिजन घ्यायले आणि ऑक्सिजन सोडाले. बस रातच्याने पलंग बाहेर काढायचा बाहेर झोपायचं आणि पलंग अंदर नेऊन टाकायचा. बस एवढं जीवन आहे माणसाचं. आता धरतीवर आपलं वजन आहे एवढं वाटतंय आता मला. अरे देवा धरतीवर कोणाचा फायदा झाला तर आपला होणार. हिरवं गवत आलं की हिरवं गवत मरून जाते. मग तसं माणसात जन्म आहे आपला. जळून गवत मरून जाते. मग गवत आम्ही पापच तर करत आहे भाऊ. पुण्य एक बी नाही करत आहे आम्ही. कुत्र्याचा गद्याचा असा आवाज येतो टंग 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 तसं आपलं आहे. इकडे आपलं चंबळ जाते टुंग 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 टुंग. आपल्याला काही माकोडे खाते माहित आहे तुला. आपण मेल्यावर हत्तीच्या दाताचं म्हणलं कानातल्या बिऱ्या कानातलं हे आमकं ढमकं त्यांच्या बायांचे राहते ते वायझेट आपल्याला माहित नाही एवढं. पण ते करते हत्तीच्या दातात. कोण आहे सुखाचं इथं. सुखात कोणीच नाही आहे. सर्व पापिष्टच म्हणून तिचा दात काही नाही कामी येते. पण आपल्या दाताना वासच येते. ते दाता पिवळं राहते आपले दात. आणि हत्तीचे दात कामी पडते पण आपले दात कामी नाही पडत.